पराय गावात चोरट्यांचा धुमाकूळ, शेतकऱ्यांच्या पंपाच्या केबल चोरीमुळे लाखोचं नुकसान. केवळ चोरीनं शेतकरी हैराण, तक्रारीनंतरही चोरटे मोकाट. खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील पराय गावामध्ये सध्या चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. अज्ञात चोरट्यांकडून शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या केबल्स चोरी केल्या जात असून त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. आधीच नैसर्गिक संकट आणि वाढत्या खर्चामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता चोरीचं नवं संकट उभं राहिलंय. वारंवार केबल चोरीच्या घटनांमुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलाय. या प्रकरणाबाबत पोलीस प्रशासनाला अनेकदा निवेदनं देऊन तोंडी माहिती देऊनही अद्याप चोरट्यांचा बंदोबस्त झालेला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून केली जाते. या घटनेविषयी सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आशिष ढगे पाटील यांनी. पाहूया सविस्तर. खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील पराळे गावात आपण आलो आहोत. या पराळे गावामध्ये मागील 2 दिवसापूर्वी जे पाणी उचलण्याचे पंप आहेत त्याच्या ज्या केबल आहेत या चोरी गेलेल्या आहेत. या केबल चोरी गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे. याच नुकसानी संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करण्यासाठी शेतकऱ्यांकडे आलो आहोत. आपण शेतकऱ्यांना विचारू नक्की किती वेळा ही केबल चोरी गेली, या चोरी गेल्यामुळे किती मोठे नुकसान झाले आणि याचा त्यांच्या शेती उत्पन्नावरती काय परिणाम होतो या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करू. नक्की किती केबल चोरी गेल्या आणि किती रुपयाचं नुकसान झालं? इथे कमीत कमी 18 मोटरी 18 मोटरींच्या कम से कम 6 वेळा केबली चोरीले. कमीत कमी 18 ते 20 लाखाचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं. वरून गावच्या दोन्ही पराळे असन आणि आयरे असन दोन्ही ग्रामस्थांचं सुद्धा पाणी प्यायचं या केबल चोरी गेल्यामुळं पाणी भेटत नाही लोकांना. वरती पाण्याची मोठी गैरसोय आहे. उन्हाळ्याचे दिवस आहे आणि शेतकरीसुद्धा एकदम हवालदिल झालेला आहे. पिकांना लाचचं पाणी भरण्याचा टाईम असल्यामुळे या केबल चोरी कोणाची पैशाची तारमळे केबल आणू शकले नाही. तर काहींच्या मोटरी बंद आहे. बाजरीची पिकं हातातून जायला लागली. गुरांना पाण्याची गैरसोय होते. तरी प्रशासनाला आम्ही 5-5, 6-6 वेळा निवेदन देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई त्यांनी केलेली नाही आहे. त्याच्यामुळे प्रशासनाला विनंती आहे आमची की लवकरात लवकर त्यांनी या चोरांचा बंदोबस्त करावा. आपल्याबरोबर बोलण्यासाठी अजूनही काही शेतकरी आहे ज्यांचं नुकसान झालेलं आहे. नक्की कोणाकोणाला आपण किती वेळा निवेदन दिलं, कोणाकोणाला विनंती केली, याच्यावरती प्रशासनाने काय आतापर्यंत कार्यवाही केली? आम्ही प्रशासनाला भरपूर वेळा निवेदन दिलं पण त्यांनी काही कारवाई केली नाही. त्यांनी उलट आम्हाला सांगितलं आहे का तुम्ही रात्रीचा पारा करा आणि चोर कोणी येईन त्याला पकडून आमच्या हवाली करा. पण त्यांच्या हवाली चोर करायला मग आम्हाला चोरांना मारता येत नाही का? आम्ही रात्रभर राखण करायचं आणि प्रशासनाकडे द्यायचं. मग प्रशासन कशासाठी आहे? आम्ही रात्रीचं जर पारा करायचा मग दिवसा काम कोण करायचं आमच्या शेतामध्ये? हे आम्हाला मोठा प्रश्न पडलेला आहे सर्व शेतकऱ्यांना. याच्यासाठी आमची पुन्हा विनंती आहे प्रशासनाला का बाबा ताबडतोब या चोरट्यांचा बंदोबस्त करावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा 18 शेतकऱ्यांना. असं किती असं शेतकरी एकूण की त्यांच्या त्या केबल चोरीला गेले आणि किती दिवस झाले याच्यावरती अजून पोलीस प्रशासनाकडून काही कारवाई झाली नाही? याच्यामध्ये 18 मोटारींमध्ये 30-35 शेतकरी आहे आणि त्याला 2 महिने झालेले आहेत. काही शेतकऱ्यांनी टाकल्यावर का केबल वारंवार 2-3 वेळा टाकल्या पण आत्ता त्यांची क्षमता संपलेली आहे. त्यांची आर्थिक टंचाईमुळे त्यांनी केबल टाकायचं बंद केलेले आहे. पिकं वाळून चालले आहे. पिण्याच्या पाण्याची गैरसोय, जनावरांची गैरसोय झालेली आहे पण प्रशासन याची काही दखल घेत नाही. आपण बघितलं असेल की शेतकऱ्यांच्या किती उद्विग्न प्रतिक्रिया आहेत. याच्यावरती प्रशासनाने आता डोळे उघडून लवकरात लवकर कार्यवाही करावी, नाहीतर धरण उशाला आणि कोरड घशाला अशीच काहीशी परिस्थिती येथील शेतकऱ्यांची झालेली आहे. लोकन्याय मराठीसाठी आशिष ढगे पाटील, खेड, पुणे.